आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. आज शिक्षणाची कार्यक्रमामध्ये विद्यार्थी झाले आपले आगमन येथे, मंगल दिनी मंगल समयी झाले आपले आगमन येथे, तो स्वागत हर्ष बराने प्रेम गाव स्वागत देते. विशेष कवन आणि स्वागत गीतासाठी आपल्या दुबई कॉलेजच्या प्राध्यापिका आदरणीय नवप्रेम आणि पाटील मॅम तसेच आपल्या ज्युनियर कॉलेजच्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर सादर करीत आहेत. विशेष करून स्वागत गीत त्या संगीताचे साथ देत आहेत आपल्या ज्युनियर कॉलेजचे
आदरणीय माणसं इतर आपले सर्व सहकारी आणि काय आपण एक महान व्यक्ती डॉक्टर यांच्या जन्मदिन साजरा करण्यासाठी आपण दादासाहेबांनी 50 वर्षापूर्वी गोरगरिबांना दलितांना शिक्षण देण्याचे महान कार्य सुरू केले. अनेक लोकांना रोजगार दिला. त्यावेळेस दादांना भरपूर विरोध झाला. दादा त्यांना सांगत असत की मी या लोकांची चूल पेटवली आहे, मी ती चूल विकत नाही. ती लोक गौरी देऊन आलेली नाही आहे, ते विद्यार्थी आलेले आहेत. जेव्हा एखाद्या शाळेचा रिझल्ट कमी लागला त्यावेळेस शिक्षक त्यांना सांगत असत की मुलं गरीब आहेत, त्यांना लिहिता येते, वाचता येते, त्यांना रंगवलं नाही. त्यावेळेस दादा त्यांना सांगत असेल की त्यांना लिहिता वाचता येते, मला तुमची फी त्यांनी केली आहे आणि गोरगरिबांना शिकवण्यामध्ये जे काही सोय आहे ते सोयी करामध्ये नाही. तसेच दादा म्हणजे साधी अंतरावरून कधीही कोणाला बोलले नाही होऊ शकलेला आहे. पण दादा ज्या ज्या ठिकाणी काम करायचे त्या त्या ठिकाणी माणसं उभी राहायची. आणि एक वेगळं दादामध्ये संसार केलं दिसायचं की हा कर्मचारी माणूस वेगवेगळा माणूस या वयामध्ये काम करतो म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. एखादा असा प्रश्न होता की रायगडचे पहिले अध्यक्ष म्हणून दादा जेव्हा निवडून आले त्यावेळेस मुरबीवरून गेलेली जी पाण्याची पाईपलाईन आहे ती आजही दिसते. पहिली पाण्याची लाईन त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्या पाण्याच्या पाईपलाईनला विरोध झाला होता. दादा रस्त्यावर सगळ्यांच्या समोर उभे राहिले. ते बोलले तुम्हाला पाईपलाईन टाकू द्यायची नसेल तर या दादासाहेब देसाईला मारा, चोपवा आणि मग त्यानंतर तुमची लाईन टाकली जाणार नाही. एवढं झालं त्यावेळेस दादांचं वय 60 होतं. म्हणजे 60व्या वर्षी ती पाईपलाईन त्या ठिकाणी टाकली गेली तेव्हा त्यांचं वय 60 होतं. विद्यार्थी मित्र होते. आज आपण या ठिकाणी शिक्षण मंत्री दादासाहेब देसाई यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने जमलेलो आहोत. आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर असलेले माझे सहकारी कार्यवाला जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय ज्योती मातोंडकर, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे एकूणी सायन्स विभागाचे एकूणी आदरणीय आहेत सर, आर्ट्स विभागाचे एकूणी आदरणीय काँग्रेसर, कॉमर्स विभागाचे एकूणी आदरणीय काळुंके सर, त्याचबरोबर कोल्हापूर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय कणकवली महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय शिंदे सर, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व आमचे प्राध्यापक, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख, त्यानंतर अजूनही काही कॉलेजमधून आलेले आमचे प्राध्यापक असतील जे मराठी कॉलेजेस नाही माझ्या असतील सर्व त्यानंतर मातृमधून पण आलेले आहेत. आणि आपण आपले ते तर विद्यार्थी आज आपण या ठिकाणी 116वी जयंती साजरी करत आहोत आणि आपले दादा 101 वर्ष जगले.
मी दादांबरोबर 91-92 पासून तर 2007 पर्यंत काम केलं. मोठा सहवास मला दादांचा लाभलेला होता. वयाच्या 95व्या वर्षी दादा 6 माळे एकदा चढून गेले. तेव्हा आम्हाला सिडकोकडे काम होतं आणि लिफ्ट बंद होती आणि दादा म्हणायचे, अरे तुम्ही माझ्या पाठी या. आणि आम्हाला तेव्हा आश्चर्य वाटलं की 95 वर्ष असलेला व्यक्ती 6व्या माळ्यावरती झाडांना चढून गेले. असे दादांचे खूप किस्से मला सांगता येते. एकदा दादा मंत्रालयामध्ये गेले, त्यांच्यासोबत आम्ही दादा खाली एज्युकेशनचे काम करायचे असं नाही, तर त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर त्या मंत्रालयामध्ये काही कामानिमित्त सलमान खान आणि माधुरी दीक्षित आलेले होते आणि कोणीतरी सांगितलं की तिथारी सलमान खान आणि माधुरी दीक्षित आलेले. तेव्हा दादा म्हणजे मला पण त्यांना बघायचं आहे. आणि मग दुसऱ्या माळ्यावरून खाली उतरून दादा खाली आले, ते बोलले कुठे तर माणसासारखी माणसं आहे, मला जरा बघायचं होतं त्यांना. असं दादाने सांगितलं आणि त्यानंतर दादा वरती मंत्रालयात आले. ज्योतिबा घराण्याचे महाराष्ट्रातले एकमेव असे ते नेते होते ज्यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. महात्मा गांधींबरोबर काम केलं खास करून. असे अनेक किस्से सांगता येतील. एवढंच नाही तर दादांच्या घरी पूर्व मुख्यमंत्री आशीर्वाद देण्यासाठी आहे. 28 नोव्हेंबर दादासाहेबांची जयंती 116व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या या वर्षामध्ये विचार आणि संकुलामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. साधारणप्रमाणे यावर्षी आपल्याकडं ते प्रतिनिधित्व आलं, तर याच्या अगोदर वेगवेगळ्या शाळांमधून या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी विविध शाळांमधून जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत, विद्यार्थी त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले सहकारी शिक्षक, त्यामध्ये श्री कदम सर, त्यानंतर बकुळा मॅडम, त्याचबरोबर सहकारी स्टाफ, त्यानंतर सर्व विभाग प्रमुख, कॉलेजचे उपप्राचार्य महाजन सर, आपल्या कॉलेजचे आचार्य श्री माळी सर, आपण सर्वांनी या ठिकाणी अमूल्य वेळ दिला. कार्यक्रम ऐकून घेतला. त्यानंतर माळी सरांनी आपल्याला जे किस्से आपल्याला माहितीच नव्हते असे किस्से दादासाहेबांच्या बाबतीत आम्हाला ऐकवले, सांगितले. यावर आम्हाला विद्यार्थ्यांना सहकार्याला देण्यामध्ये अशी गाडी देतो. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ पार्वती मॅडम यांचा जो हस्ता आहे याने खूप सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी बनवलेली आहे. या कलाकृतीचं उद्घाटन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या विद्यालयाचे या कलाकृतीचं यानंतर